नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. वाल्मिक कराड अखेर गोत्यात आल्याच. देशमुखांच्या मारेकऱ्यांची पोलिसांसमोरच महत्त्वाची कबुली. तर वाल्मिक कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटे यांनी कबूल केलं आहे. त्यामुळे कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवन चक्कीला 2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू साठे यांच्या पोलीस कोठडीत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड अडचणीत येणार आहेत. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू साठे यांनी चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते. वाल्मिक कराडच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचं चाटे यांनी कबुली देताना म्हटलं. CID न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मोठा खुलासा केला आहे. विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार दिली होती. कराडने पवन चक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचं चाटे यांनी कबूल केलं. त्यामुळे कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.